हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर चैनल रिकवरी एजेंट की बजाओ। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। गाइस, अगर आपका कोई भी क्रेडिट कार्ड या पर्सनल लोन का पेमेंट ड्यू है तो डेट कलेक्शन टीम की तरफ से आपको कॉल्स आएगी। वो आपको रेगुलर फॉलोअप करते रहेंगे। कॉल्स भी आएंगे और विजिट्स भी होगी। ये उनका काम है। लेकिन इनके काम के अंदर कुछ नियम है, ग्राहक के भी कुछ अधिकार है। रिकवरी के एजेंट आपके साथ में बदतमीजी या हरासमेंट की कोई भी एक्टिविटी नहीं कर सकते। अगर रिकवरी वाले आपको परेशान कर रहे हैं या आपको किसी प्रकार का हरासमेंट झेलना पड़ रहा है रिकवरी वालों की तरफ से, तो आप हमारी पेड सर्विस का लाभ ले सकते हैं। स्क्रीन पर दिए हुए नंबर पर आप हमें व्हाट्सएप करें, हमारी पेड सर्विस की डिटेल्स आपको मिल जाएगी। गाइस, अगर वीडियो पसंद आती है तो वीडियो को जरूर लाइक करें, अपने अपने कॉन्टैक्ट्स में जरूर शेयर करें। चैनल पर नए हो तो चैनल को जरूर सब्सक्राइब करें। और कौन सा कॉन्वर्सेशन ये वाली वीडियो में आपको सबसे ज्यादा पसंद आया वो कमेंट करके जरूर बताएं। आइए स्टार्ट करते हैं ये वीडियो, देखते हैं कौन से रिकवरी वाले की कैसे ढुकाई होती है। धन्यवाद दोस्तों। हॅलो हॅलो, हा सर, आदित्य बिर्ला मधनं बोलतोय कदम. बोला. काय झालं पेमेंटचं? कुठला पेमेंट? EMI बाकी होता तुमचा. माझं? हा, आदित्य बिर्लाचा. आदित्य बिर्ला. तुम्ही कोणाला फोन लावले? अजिंक्य बोलताय ना? हा अजिंक्य म्हणे ना? हा. तुमचं नाव काय? कदम बोलतोय, सुखदेव कदम. सुखदेव कदम. पेमेंटला वेळ लागणार आहे. काय म्हणताय? पेमेंटला थोडा वेळ लागेल म्हणलं. काय शेवटचा दिवस आहे. हा, शेवटचा दिवस आहे पण पैशाचा अरेंजमेंट नाही झाला. तुम्हाला नंतर ब्लॉकच करून टाकलं तुम्ही. काय? त्या दिवशी मला बोलले तुम्ही उद्या फोन करतो म्हणून मीटिंग मध्ये, काय तुम्ही नंतर तुम्ही ब्लॉकच केलं मला. माझे फोनच उचलायचे जेवण केले. हा, मग काम होतं ना थोडं म्हणून. मग डायरेक्ट ब्लॉकच करायचं का? हा, मग वेळ नसला की काय करणार मग? काय भरून द्या ना आता पेमेंट, शेवटचा दिवस आहे. कॉल तर काय आता दिवसभर चालूच राहतं सगळं. आपण काय करणार ना, तुम्ही जसं तुमचं काम करत असं ते कॉलर कॉलिंगचे काम करणार ना, त्यांना कामच दिलंय त्याचं. बरोबर आहे ना. आता एक फोन उचलला, दुसरा उचलला तरी दिवसभर चालूच असतं. तुम्ही बोललेच नाही पूर्ण महिना की मी पैसे भरतोय, या तारखेला भरतो, मला या तारखेला फोन करा म्हणून. हा, पण पैसे झाले नाही ना ऍडजस्टमेंट, म्हणून तर मी तुम्हाला सांगतो ना. होणार नाही आता. होतच नाही ना ऍडजस्ट. कसं करू आता? सगळं मल्टिपल लॉन झालेलं आहे आता. मल्टिपल तुम्ही घेतलं, तुम्ही घेताना विचार करून घ्यायचं होता ना. मग मल्टिपल लोन विचार करूनच घेतला होता, पण मला काय माहित आता माझं हे पुढे हे इश्यू येणार आहे. काय होणं, काय झालंय? झालं आता, फंडचा लॉस झाला आता. काय झालं? फायनान्शियल लॉस मध्ये आहे. त्याच्यामुळं म्हणजे काय काहीतरी असेल ना त्याच्यात. जॉब वगैरे कुठे आता? जॉब मी शोधत आहे ना आता, चांगली जॉब शोधत आहे. तुम्ही जॉबलेस सध्या? हा, आता जॉब पण त्यात कसं मजा नाही ना. आता पैसे म्हणजे एवढं झालं ना, आता एवढा कर्ज झाला की म्हणजे त्यासाठी याला मला जॉब चांगली पाहिजे. आता त्यासाठी मी थोडं बाहेर निघालो होता. घरीच असताल ना मग आता कराडीत? नाही, आता आलो मी इकडे राजस्थानला आलोय. राजस्थानला? मग तिथे तर राहता तुम्ही. मी त्या दिवशी सेक्युरिटीला विचारलं तर आता बोलले ते. मी राहिलं तिकडेच आहे, पण आता कामासाठी मी इकडे आलोय. एक EMI तरी ऍडजस्ट करून द्यावं लागेल. नाही ना, होतच नाही आता काय. ऍडजस्टच होत नाही, म्हणून तर तुम्हाला नाही म्हणतोय. रिजनल मॅनेजर आहेत, त्यांच्याशी बोला एक मिनिट. द्या त्यांना. हॅलो. हॅलो सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. सतीश बोलतोय मी, रिजनल कलेक्शन मॅनेजर. बर. त्याला काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली प्रॉब्लेम मला मल्टिपल लोनचा प्रॉब्लेम आहे आणि फंडचा इश्यू आहे. म्हणून आता मी आहे ना कमीत कमी तरी आहे ना 3-4 महिने वेळ घेणार, त्यानंतरच पैसे देणार. अच्छा. ते तुम्ही माइंडसेट कधीपासून बनवला हा? आत्ताच बनवलंय. ओके. मीन्स यू आर नॉट अ जेन्युइन कस्टमर, यू आर अ इंटेन्शनल डिफॉल्टर, शॅल आय से? आता ते तुमच्या इच्छेवर आहे. तुम्ही जर इंटेन्शन समजत असेल तर इंटेन्शन अपडेट करा.
नाही मला सांगा ना, मग तुमच्या माझ्या लँग्वेज मध्ये किंवा माझ्या डेफिनेशन मध्ये असं आहे की ज्यांनी लोन घेतलेलं आहे आणि जो जेन्युइन कस्टमर आहे त्याला टेम्पररी फायनान्शियल प्रॉब्लेम असतात तो सोल्युशन. तर तुम्ही ऑलरेडी 3-4 महिने बोलले ही प्रॉब्लेम 3-4 महिने राहणारच आहे. 3-4 महिने हे म्हणजे प्रॉब्लेम 1-2 दिवस किंवा 5 दिवस महिनाभर राहणार, 3-4 महिने राहणार, म्हणून मी 3-4 महिने बोललो तुम्हाला. हॅलो. हॅलो. हा काय झालं? म्हणलं लोन तर विचार करूनच घेतला असेल ना, 4 महिने झाले आता लोन घेऊन. सगळे विचार करूनच घेतला ना. वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाचा जरी आपला ट्रॅक मेंटेन ठेवतो. मेंटेनच आहे आपला. कुठं मेंटेन आहे? मेंटेनच आहे ना, म्हणून तर कंपनीने एवढं लोन दिलं नाही तर मला कोणी दिलं असतं? नाही तेच सांगतोय, तुम्ही काय म्हणते त्याला, तुम्ही कॅपेबल होतात म्हणून तुम्हाला आम्ही लोन दिलं. मेंटेन ठेवलं आहे म्हणून करताय की तुम्ही आम्ही रॉंग पर्सनला आणि जो इंटेन्शनल डिफॉल्टर आहे त्याला लोन दिलं गेलं आलं. असं वाटत असेल तर काय नाही, कंपनीला आहे ना तेवढा अधिकार आहे, ते लिगल मध्ये जाऊ शकते. अच्छा. हा. पैसे भरावे लागतील, आता काय करायचं तुम्ही सांगा. काय नाही, जाऊन मी कोर्टात जाऊन मी बोलतो ना मग पैसे कसं भरायचे कसं नाही कोर्टात भरायचं. जाऊन घेतलं होतं का लोन? हा, लोन कोर्टात जाऊन घेतलं होतं का? तुम्हाला माहित नाही का मी कुठून घेतलं? HR ला आहे ना तुम्ही? हा, HR आहे ना तुम्ही? HR. हा. हा, मग कंप्लायन्स पॉलिसी या सगळ्या गोष्टींना काहीतरी वेटेज इम्पॉर्टन्स असतो माहिती आहे ना? मला सगळं माहिती आहे. मग बुडवायच्या हिशोबाने घेतलं काय लोन? आता मला कशासाठी घ्यायचे आणि कशासाठी घेतलं तो माझा पर्सनल इश्यू आहे. नाही मग तेच विचारतोय ना. लोन घेतलं लोन कंपनीने कशासाठी म्हणजे उडवण्यासाठी दिला का मला? त्याचं रिझन तर असेल ना. नाही, कंपनीने कशासाठी दिला? कंपनीला काय माहिती आहे का कशासाठी दिलं मला पैसे? कुठे जॉबला असतो तुम्ही? तिथेच आहे जॉबला? कुठे असता जॉबला? तिथेच आहे. आता बाहेर आलो मी. त्यांच्या घरी काय कोण असतं? त्यांच्या घरी एंट्री देत नाहीत. ठीक आहे, एक काम कर, सोसायटीच्या नावाने लेटर माझ्याकडनं बनवून घे, सोसायटीत देऊन तिथले पोलीस स्टेशनला पण पाठवून देऊ. ठीक आहे साहेब, पैसे भरावे लागतील बरं का. हा तुमचा ऍटिट्यूड जो आहे ना तो तुमच्या जवळच ठेवा. माझा काय ऍटिट्यूड आहे? मी तुम्हाला काय ऍटिट्यूड मध्ये बोललोच नाही. मी तर बोललो माझा फंडचा इश्यू आहे, माझ्याकडे पैसे नाही. देणं जाणते ना तर कंपनी घेणं पण जाणते. हा जो तुमचा माझा महिना आहे ना तो बाजूला ठेवला तर बरं राहील. तुम्ही जर कॉपरेट केलं तर आम्ही कॉपरेट करू. मी तुम्हाला सांगतोच आहे ना, तुम्ही फोन केला फोनवर बोलतोय की माझ्याकडे पैसे नाही सध्या. हे नंबर ब्लॉक करणं, हे एंट्री न देणं, हे ना छपरी जाळे तुम्हाला नाही शोभत. ते HR मध्ये काम करतो. म्हणजे मी छपरी आहे? हो. अच्छा. हो. तुमचं नाव काय सांगितलं होतं तुम्ही? नाही माझ्या नावाची गरज नाहीये. तुम्ही तुमचं पहिले हे प्रूव्ह करा. तुमच्या नावाची गरज पण नाही मला. तुमच्या नावाची गरज पण नाही. काय माहितीये का तुम्हाला? हे सुद्धा माहिती नाही की तुम्ही लोन कशाला घेतलं, हे तर सुद्धा उत्तर तुम्ही मला हे नाही दिलेलं. मग तुम्हाला माहित नाही का लोन कशासाठी दिला होता कंपनीने? लोन घेताना तुम्ही कशासाठी घेतलं, काय पर्पजने घेतलं, बुडवण्यासाठी घेतलं, कशासाठी दिला, कुठल्या पर्पज साठी दिला ते कंपनीला माहित नाही. कशासाठी दिला आम्ही? तुम्हाला जर माहित नसेल तर कंपनीला विचारा ना तुम्ही कशासाठी दिला होता. लोन कशासाठी दिलं? व्यवस्थित भरशील म्हणून दिलं ना का बुडवायला दिलं? पार्सल मध्ये असं कुठे लिहिला होता का? म्हणजे पैसे नसलं तरी तुम्ही कुठून बी आणा, काही करा, म्हणजे पैसे भरा. लोन घेताना हा विचार करायचा होता. अरे विचार काय, मी पण अग्रीमेंट करून घेतलाय ना. मी पण अग्रीमेंट करून घेतलाय ना. मी पण अग्रीमेंट करून घेतलाय ना. तेव्हा डोकं चाललं नाही का? तेच तर विचारतोय. अहो माझं आणि कंपनीच्या दोन्हीचं आहे ना डोकं चालत, पण तुमचं चालत नाही मला असं वाटतं. नाही तेच म्हणलं. कस्टमर तुम्हाला सांगतोय पैसे नाही, तुमचं काम अपडेट करायचे ना की मला आहे ना लायकी, तुमची लायकी आहे तर ती लायकी प्रूव्ह करा तुम्ही पैसे भरून की येस आय एम केपेबल. माझी लायकी वगैरे काय आहे ना, ते माझी लायकी आहे ना. हो बघा, एक मिनिट ऐका. मी काय म्हणलं, तुम्हाला ऐकायचं की नाही? कंपनी हॅज लेंड मी इन राईट वे. तुम्हाला माझं ऐकायचं की नाही? माझं नाही ऐकायचं का तुम्हाला? हा बोला. आता तुम्ही जे मला माझी जे लायकी तुम्ही जे दाखवताय ना,
मला एक मिनिट आम्ही एक मिनिट आपण तुम्ही one by मला one जे जाऊ. माझी आपण लायकी one by तुम्ही one दाखवताय जाऊ. ना, आता मी ज्या मला एक कंपनीमध्ये ह्याचं तुम्ही एस्केलेशन टाकेल ना, एंट्री न तेव्हा मी कंपनीला विचारणार, तेव्हा मी कंपनीला विचारणार की माझी लायकी तुमची एजंट काढताय याला आणि मला छपरी म्हणताय तुमचे एजंट. नाही याला तोंड लपवणं म्हणतात की नाही मग? हा याला तोंड लपवणं म्हणतात ना, नंबर ब्लॉक करणं, त्याच्यानंतर एंट्री न देणं, याला काय म्हणतात? अरे कोण एंट्री कोण नाही देत भाई? एंट्री देत नाही का कोणीच देत नाही? मी देत नाही का? मी आहे का तिथं? अरे कोणी का असेल ना, घरात असेल ना बाकीचे मेंबर. मग बाकीचे घराला सांगा ना, मग मला काय सांगता तुम्ही? अरे बाकीचे तुझ्या घरातले म्हणतोय मी. हे तू नको लावू, मला आप लावून बोलायची, मी कस्टमर आहे. कस्टमर आहे म्हणजे आम्ही तेच सांगतोय, रिस्पेक्ट होण्या कस्टमरला आम्ही रिस्पेक्ट. ठीक आहे, एकदा मी एस्केलेशन टाकेल, नंतर बोलतो मी तुमच्याशी. आता मला डिस्प्यूट मध्ये जाईल बरं का? काय नाही. हा, आता मला एक एस्केलेशन टाकू द्यायचं, हे रेकॉर्डिंग पाठवतो मी कंपनीला. ऐका ना, पैसे भरले ना की ह्या सगळ्या गोष्टी, पैसे नसले ना की नाही पैसे भरायचं नाही भरायचे, तो आता माझ्या विषय आहे, ठीक आहे ना? आता तो माझा विषय आहे, पण आधी आहे ना मला मी कंपनीला विचारतो, तुम्ही माझा जो केस आहे ना कुठल्या एजन्सीमध्ये टाकलाय, तुमचा कलेक्शन मॅनेजर कोण आहे, त्याच्यावर मला ऍक्शन पाहिजे फक्त. एवढं सगळं पाहिजे. हा, तुम्ही मला छपरी म्हणताय ना? नाही तुम्हाला कंपनीने काय म्हणजे कस्टमरला का छपरी बोलायचं असं म्हणजे तुम्हाला ऑथराईज केलाय का? नाही आम्ही काय करतो, कस्टमरला कॅटेगराईज करतो, पहिली रिस्पेक्टच देतो. अच्छा, पहिली रिस्पेक्ट नंतर काय करतो? नाही दिल्यानंतर ते रिस्पेक्ट जर द्यायचं नाही त्याला कस्टमरला, तर मग आम्हाला त्याला सांगावं लागतं. अच्छा, म्हणजे कंपनीने तुम्हाला बोललं आहे की कस्टमरने जर पेमेंट केलं तर ठीक आहे, नाही केलं तर तुम्ही त्याला छपरी म्हणा. नाही कंपनीने तुम्हाला असं ऑथराईज केलं आहे का? आम्ही पहिले रिस्पेक्टच दिला ना तुम्हाला. अच्छा, नंतर काय बोललं छपरी? पैसे भरा. नंतर काय बोललं मला छपरी? प्रूव्ह मी रॉंग. नंतर मला तुम्ही तू लावून बोलताय, छपरी म्हणताय तुम्ही. आय विल टेक वर्ड माय बॅग. इफ यू आर पेइंग ना, आय टेक माय वर्ड बॅग. नाही, आता मी विचारतो, मी बँकला कंपनीलाच विचारतो, म्हणजे काय माझा केस कुठं दिलाय तुम्ही? अच्छा. हा, आणि तुमचे कलेक्शन मॅनेजर कोण आहे, म्हणजे काय डीआरएच्या अंडरमध्ये आहे की नाही, त्याला काय आरबीआयची गाईडलाईन वगैरे आहे की नाही, ते सगळं मी विचारतो त्यांना. गोष्ट तुम्ही जो सुरुवात केली ना, कोण बोलतंय, त्याच्यानंतर कसलं लोन, कसला ईएमआय, हे सगळं डिफॉल्टरनी गोष्टी म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्ही आहे ना एक कस्टमरला कॉल करताय, तुम्हाला हे माहित नाही ओपनिंग द्यायची असते, तुम्हाला हे माहित नाही. मला एक सांगा, तुम्ही आहे ना पैशासाठी कॉल करताय, तुम्हाला डीआर मध्ये काय शिकवतं तुम्हाला तेवढं तर माहित असेल ना. कस्टमरला आधी फोन करायचे, ओपनिंग द्यायचे. ओपनिंग कसं द्यायचे? तुम्ही दिलं का ओपनिंग मला कॉलवर? मी काय म्हणलं, त्यांनी मला नाव सांगितलं, मी पुढून नाव विचारले. तुम्ही म्हणले पहिले कोण बोलताय, काय बोलताय, कॉल म्हणजे तुमचं काम आहे ना, कॉल केला की नाव सांगायचं. हे हिडन जे करताय ना तुम्ही, त्यापेक्षा तुम्ही बेटर वे ना, तुम्ही पैसे भरले. पैसे नाही, आता पैसे काय, आता तुमच्या आहे ना, आता तुमच्या आधी मी टर्मिनेशन लेटर मागणार कंपनीकडनं. काय मागणार? टर्मिनेशन लेटर. लोन तुम्ही करायचं, लोन भरायचं नाही. मी लोन जर भरायचे नाही भरायचे, तो कंपनीला आहे ना अधिकार आहे, कंपनी करेल माझ्यावर काय करायचं. ऐक ना, मला प्लीज अजून वेगळ्या ह्याच्यामध्ये नको बोलायला. काय अजून मला आहे ना वेगळ्या लेवलवर नको बोलायला. मी लई इज्जत मध्ये बोलतोय. प्लीज ते पैसे भर. तुमची इच्छा आहे, तुम्हाला काय बोलायचे? नाही ते पैसे भर. तुम्ही आता पण जे बोलले ना, तुम्ही मर्जीने बोलले, तुम्ही काय कंपनीच्या कोड अँड कंडक्ट मध्ये काय बोललं? काय सांगतोय, पैसे भरायचे, लायकी प्रूव्ह करायची. रिस्पेक्ट तेव्हाच मिळतो ज्यावेळेस आपण तो रिस्पेक्ट गेन करणे. पैसे मी आधीच बोलले, पैसे माझ्याकडे सध्या नाही आहे. अरेंजमेंट करायची आणि भरायची. अरेंजमेंट नाही होत. कुठले झाले? 4 महिन्यात काय झालं प्रॉब्लेम? काय नाही, आता मला 4 महिन्यात काय केलं? काय केलं 4 महिने? पैसे 4 महिन्यात कसा प्रॉब्लेम येऊ शकतो? किती महिन्यापासून माझे बाउन्स आहे? किती महिन्यापासून बाउन्स नाही? लोन घेऊन किती महिने झाले? लोन घेऊन नाही, पेमेंट कधीपासून पेंडिंग आहे ते सांगा. लोन घेऊन किती महिने झाले? अरे लोन पेंडिंग किती आहे ते सांगा. लोन घेऊन किती महिने झाले? लोन पेंडिंग, तुम्ही पेमेंटसाठी कॉल केला ना, 1 वर्ष 2 तुम्ही वर्ष पेमेंटसाठी कॉल केलाय ना, मला ना जेवढं अमाऊंट पेंडिंग आहे ना त्याबद्दल तुम्ही सांगा ना. हॅलो. हा, किती महिने झाले? काय लोन घेऊन किती महिने झाले? तुम्हाला माहित नाही? लोन कोणी काढलं? लोन कोणी दिलं? ठेवून घे. तुला आहे ना व्यावहारिक ज्ञान नाहीये. सिरियस
तुला आहे ना, तुलाच बोलता येत नाही. तुला तू काय काम करतो तुलाच माहित नाही. तू तेच सांगतोय. तू आहे ना खरंच मूर्ख आहे, मूर्ख. तू मूर्ख वाटतो मला. तू आहे ना मला तर तू मूर्ख वाटतो. तुला हे पण नाही शिकवलं डेअरी मध्ये की कस्टमरला कशा पद्धतीने बोलायचं. यू आर सच होपलेस गाय. अच्छा, होपलंच काय? हो बरं ठीक आहे, अजून काय बोलायचं? ठीक आहे, हे तू प्रूव्ह केलेलं आहे, बस एवढंच मला सांगायचं होतं. नाही अजून काय बोलायचं का? होपलेस आणि अजून काय? बरं मी होपलेस आहे, छपरी आहे, तुम्ही माझी लायकी पण काढली, अजून काय काय बोलायचं? डेफिनेटली पैसे भर ना बाबा तू. हा तुम्ही तू पण लावले, अजून काय बोलायचं? ठीक आहे, ठेवून द्या फोन तू. नाही बोला ना, अजून काय काय बोलायचं? तुमच्या मनात काय सगळं बोला तुम्ही. माझ्या मनात तर भरपूर काय आहे. बोला ना मग, बिंदास बोला. ऑफिसला ये ना तू भेटायला. नाही तुम्ही बिंदास बोला ना. अरे ऑफिसला ये ना भेटायला. पाठवा ना लेटर पाठवा ना, म्हणजे मला माझ्या ईमेलवर. समोरासमोर भेटू ना. माझ्या ईमेलवर आहे ना, तुम्ही लेटर पाठवा ना. मलाही बोलायला चांगलं वाटेल, तुलाही ऐकायला चांगलं वाटेल. नाही तुम्ही आहे ना माझ्यावर आहे ना, तुम्ही माझ्यावर आहे ना, माझ्या ईमेलवर आहे ना लेटर पाठवा. काय म्हणतात ना, मला लिहून द्या की तुम्ही आहे ना आमच्या ब्रांच मध्ये या, फोन कम्युनिकेशन ऑफिसमध्ये या. फेस टू फेस कम्युनिकेशन कधी इफेक्टिव्ह राहतं. हा भेटू ना आपण, नंतर भेटणार. आता पहिले आहे ना हे मला थोडं एस्केलेशन टाकायचं, नंतर भेटू आपण, ठीक आहे ना? अच्छा, एस्केलेशन मध्ये काय लिहिणार? आता जे तुम्ही आता रेकॉर्डिंगच पाठवतो ना, काय आता काय लिहायचं? अच्छा हो बर. नाही त्याच्यामध्ये हे पण लिहा की वाय आय एम डिफॉल्टिंग, वाय आय एम काय म्हणते त्याला, ब्लॉक दी नंबर, वाय आय एम नॉट इंटरॅक्टिंग विथ पीपल, हे सगळं पण लिहायचं. ते मला माहित आहे, मला काय लिहायचं. हा म्हणजे ते पण लिहायचं, म्हणजे हो. मग गोष्टी सगळं लिहून मला माहित आहे काय लिहायचं तिथं. हा बरोबर. अजून बघूया किती प्रामाणिकपणे एस्केलेशन लिहिता येते. हो अजून काय मध्ये ना, म्हणजे गोष्टी माहितीच असतील कसं लिहायच्यात किंवा काय. नसेल तर मग मला फोन करा, मी हेल्प करीनच. नाही तुमची गरज नाही मला हेल्पची. नाही मी आहे ना, मी मला माहित आहे, करू शकतो सगळ्या गोष्टी. मला माहित आहे कसं एस्केलेशन करायचं. ओ माय गॉड. पण हे नाही समजत आहे ना, आपलं रिपेमेंट आपण करावं. रिपेमेंट तर मी सांगितलंच होतं, पेमेंट नाही. तसं नाहीये, तेच तर विचारतोय, तेच बोललं नाही म्हणजे पैसे नाही मतलब असतो. पैसे नाही तर आपण अरेंजमेंट करून द्यावे. आपण कुठेतरी सर्व्हिस करतोय, जॉबला आहे, आपण एक कुठेतरी रेप्युटेड कंपनीत HR आहोत, आपण पैसे भरणं काम आहे. दिस इज द प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी. अरे रिस्पॉन्सिबिलिटी पण जेव्हा खिशात पैसे असतो ना तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी. आता पैसे नाही तर तुम्ही काय माझ्यावर काय फोर्स करणार तुम्ही? पैसे नाहीत म्हणजे मला एक सांगा. नाही मला एक सांगा, मी तुम्हाला तुम्हाला म्हणजे बोललो की माझ्याकडे पैसे नाहीये, मी सध्या पैसे भरू शकत नाही, म्हणजे तुम्ही काय करणार? म्हणजे माझ्यावर पैसे टाकणार तुम्ही? दिले विश्वासाने. मला एक सांगा, मी जर तुम्हाला नाही बोललो की तुम्ही बोललेच नाही, मला एक सांगा ना, मी तुम्हाला जर नाही बोललो तुम्ही माझ्यावर काय म्हणजे प्रेशर टाकणार, मला काय छपरे म्हणणार तुम्ही? काय म्हणलं सुरुवातीला? माझा मॅनेजर काय म्हणला सुरुवातीला? काय म्हणलं? कसा बोलला? कसं बोललं? ऑप्शन दिलं, सगळं सांगितलं. त्याने एवढंही सांगितलं तुम्ही एंट्री देत नाही, तुम्ही नंबर ब्लॉक केले. मी कसं, मी तिथे आहेच नाही तर मी कशाला एंट्री कोणी देत नाही? मी आहे का तिकडे? मला एक सांगा, जणांना कॉल मी आहे का तिकडं? फोन करतात. मला एक सांगा, मला एक सांगा, मी आहे का तिकडं? कोड ऑफ कंडक्ट पण शिकवायला लागलं. हा बरोबर आहे ना, बरोबर ना? या कोड ऑफ कंडक्ट तुम्ही आम्हाला सांगायला. बरोबर, मी सांगणारच ना. मला जर काय ना काय मला आहे ना, मला जर काय ना काय जर वेगळं वाटत असेल तर मी ते बोलणारच, मला ते अधिकार आहे. हो, हा लोन बुडवायचा पण अधिकार आहे. ते तुम्हाला माहित असेल, ते तुम्हाला जास्त माहित आहे ना. अधिकार आहे का? ते तुम्ही मॅनेजर आहे ना, काय कलेक्शन मॅनेजर, तुम्हाला जास्त माहित आहे त्याबद्दल. लोन बुडवायचा अधिकार आहे का? ते तुम्हालाच कळलं असेल. असं कसं? मग आता तुम्ही भरत नाही म्हणल्यावर काय आहे? भरत नाही मग तुम्हाला असं वाटलंय, मग तुम्ही जज आहे ना, तुम्ही जज आहात डायरेक्ट, EMI टाइमली भरेल. आता बरोबर आहे ना, मी कुठे भरतोय? आमच्या फॉलोअपला बरोबर आहे ना, मी तर बोललोच आहे ना, माझ्याकडे पैसे नाही, मी नाही भरणार सध्या. These all things are counted in defaulter. ठीक आहे ना, मग डिफॉल्टर तर डिफॉल्टर मग मान्य करायचं ना, मग डिफॉल्टर. ठीक आहे ना, तुम्ही जे बोलणार, तुम्हाला जे वाटत असेल तर तुमचे याने जे वाटत ना, बघा तुमचे याने जे वाटत असेल ना, तुम्हाला काय समजायचे, तुम्ही ऐका ना, तुम्हाला काय समजायचे ते समजा ना तुम्ही. असं कसं समजा तुम्ही, बिंदास समजा तुम्ही. मी समजत नाहीये, मी समजा, मला खूप ट्रान्सपरन्सी, माझे थॉट प्रोसेस क्लिअर आहे, मला माहितीये. हा क्लिअर आहे ना, क्लिअर आहे म्हणून तर तुम्ही छपरी बोलले ना. हा ना, मग छपरी बोलले, तू लावून बोलले तुम्ही, कसं वागताय? माझी लायकी काढली तुम्ही. आम्हाला साहजिक आहे ना. आता तुम्ही कुठल्याच गोष्टीचं उत्तर देत नाही मला. उत्तर म्हणजे काय, एक प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देतोय. इज दी राईट आन्सर?
फायनान्शियल लॉस आला, कशाने आला त्यांनी विचारलं नाही, नाही ठीक आहे. एक मिनिट, एक काम करा. जर मी तुम्हाला प्रॉपर उत्तर बी नाही दिलं तर तुम्ही काय मला तुम्हाला तेवढा अधिकार आहे माझं छपरी बोलण्याचं तुम्हाला? आपण मग तेच सांगतो ना मला एक सांगा फक्त, मला एक सांगा. जर मी तुम्हाला मला एक सांगा, जर माझ्याकडनं येणार उत्तर नाही भेटलं तरी तुम्ही काय मला छपरी बोलणार का? डिफॉल्टर. बरं ठीक आहे. इंटेन्शन आहे तर मग तुम्ही कंपनीला सांगा की हा कस्टमर इंटेन्शनली पे करत नाही. मग हे तुम्ही म्हणा ना की येस मी डिफॉल्टर आहे. तुमच्या मनाने असं काय मी सगळं काम का तुमच्या मनाने करणार का? देन यू शुड कन्सिडर की आय एम अ इंटेन्शनल डिफॉल्टर. ते तुम्हाला वाटतंय तर मग सांगा तुम्ही कंपनीला. नाही, कंपनीला सांगा तुम्ही. मी सांगा नाही, तुम्ही सांगा की तुम्ही सांगा, मी कशाला सांगू? तुम्हाला असं वाटलं ना आता? मला वाटलं ना, तुम्ही समजले की तुम्ही पडू केले ना, तुम्ही पडू केले, मग कंपनीला सांगा की हा बघ हा कस्टमर आहे इंटेन्शनली पे करत नाही. कंपनीला सांगा म्हणजे काय सांगा? मीच आहे ना, कंपनीने मला ठेवलंय ना त्यासाठी, मी करतोय ना डिस्कशन. अच्छा, म्हणजे तुम्ही आता सगळं काम तुम्हीच करणार? मग कोण करणार? अच्छा, कोण करणार? बरं ठीक आहे. मग काय ठीक आहे मग? बरं, आता काय पैसे करायचं? कधी पाठवू माणसाला? कधी पाठवू माणसाला? कुठं पाठवायचं? घरी. किंवा पैसे कधी मिळणार? पैसे तर आता या मामला डिस्प्यूट मध्ये गेला ना. आता कुठे गेला? आता मला पहिले कंपनीला आहे ना हे मेल टाकायचं आणि तुमच्या टर्मिनेशन लेटर घ्यायचं. अच्छा. जेव्हापर्यंत तुमच्या टर्मिनेशन लेटर नाही येणार तेव्हापर्यंत 1 रुपया भरणार नाही. ओके. पुढे हा प्लॅन आहे बरोबर. म्हणजे थोडक्यात डोक्यात जे मगाशी एकदम सुरुवातीला जे बोलणं झालं की 4-5 महिने भरणार नाही, तर आता ते लोनच भरायचं. ते तर मी आता पण बोलतो 4-5 महिने, पण आता आहे ना ऍक्च्युली थोडा मामला वेगळा गेला ना. अच्छा, काय झाला आता वेगळा मामला? तुम्ही आहे ना थोडंसं आरबीआय गाईडलाईनला थोडं ब्रीच केलंय ना. नाही तुम्ही ब्रीच ऑफ ट्रस्ट केला, त्याचं काय? अग्रीमेंट जे ब्रीच ऑफ ट्रस्ट होता, तुम्ही जो माझ्याकडे मी पैसे घेतले कंपनीकडनं. बघा ऐका पहिले. त्याला काय म्हणायचं? तुम्हाला ऐकायचं का नाही ऐकायचं? याला काय म्हणतात मला? तुम्हाला ऐकायचं का नाही ऐकायचं ते सांगा ना फक्त. ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे काय असतो? ब्रीच ऑफ ट्रस्ट हा काय असतो सांगा बरं, मला तर माहित नाही. आपण एक अग्रीमेंट साईन केलं ना माझ्याबरोबर, त्यावर काय लिहिलं होतं? काय लिहिलं होतं सांगा ना. मग काय लिहिलं होतं? काय लिहिलं होतं सांगा होतं ना. हा मग दाखवा ना काय त्याच्यावर. डोळे झाकून साईन केलं होतं का? हा डोळे झाकून साईन केलं होतं? तुम्हाला वाटत असेल कोणी डोळे झाकून करतोय का उडून करतोय? लय भारी. कुठनं तुला HR ला नोकरी मिळाली की करे यार? मला तर हेच माहित नाही की तुम्हाला कोणी कलेक्शन मॅनेजर बनवलं का विदाऊट DRA सर्टिफाईड. हे सगळ्या गोष्टी पाठ करून ठेवल्यात. हा, DRA परत एस्कलेशन, पण ह्या गोष्टी कळत नाही. आपण ब्रीच ऑफ ट्रस्ट करतोय, RTP टाक आणि अडला ना फ्लो करून टाक पुढं. काय RTP टाकून आहे ना फ्लो करून टाका केसला. अच्छा, ते तर बाय डिफॉल्ट होणार आहे आणि त्याच्यावर ऍक्शन पण होणार आहेत. होणार तर मी बघणार आहे. सांगायची गरज होणार आहे तर मी बघणार. तुम्ही सांगायची गरजच नाही. काय ऍक्शन होणार काय नाही होणार, मी कधी बघणार कधी नाही बघणार. माझा आणि कंपनीचा विषय झाला तर तुझं काम आहे DRA काय RTP टाक आणि फ्लो कर. आता कसं लायकीचं बोलला म्हणूनच लायकी. माझी लायकी तर लय भारी आहे म्हणूनच तुला दाखवून काय कळलं का? RTP टाक, फ्लो टाक, हे जे ना हेच छपरी चाळे आहेत. छपरी चाळे आहे ना, ते छपरी चाळे आहे ना, छपरी चाळे आता आहे ना, जेव्हा आहे ना एस्केलेशन मध्ये जाईल ना तेव्हा कळेल तुला. बरोबर तोंडाने केलं तेव्हा तुला कळेल काय छपरी कोण आहे, मी आहे का तू आहे. आता तू बरोबर बोलला ना. केलं फायनली तू. बाकी काही नाही. चल नको भरू ठीक आहे. तुझ्या मनाने बोलतोय का? नको भरू म्हणलं. काम कर मला आहे ना एक मेल पाठव ना. म्हणजे तू कलेक्शन मॅनेजर आहे ना, तुझे जे ऑफिशियल ईमेल आयडी ना त्याच्यावर आहे ना लिहून दे. 1 रुपया पण नको भरू. नाही तू आता बोलला की. अरे काय बोललो? बोललंच ना आता. काय बोललो? RTP कर, फ्लो टाक. मग RTPचा म्हणजे काय असं, म्हणजे काय पैसे कधी आयुष्यात भरायचे? रिफ्यूज टू पे म्हणतात त्याला. रिफ्यूज टू पे म्हणजे काय आयुष्यात कधी भरणारच नाही. RTP म्हणजे काय हा असतो? RTP म्हणजे मग काय असतं? हा म्हणजे पुढे कधी भरायचं नाही म्हणजे असं असतो का? RTPचा फुल फॉर्म काय असतो? आता तुला काय सांगायचं आता तुला आहे ना, म्हणजे हे फुल फॉर्म आहे ना सांगून मी काय फायदा नाही मला तर असं वाटतं. बस तू बरोबर फसला आता. तू करत आता तू काय फसलो आहे? बरोबर बोलला तू आणि फसला. तू एस्केलेशन येऊ दे.
हा टाकणारच आहे मी ते ऍक्सिलेशन. नाही तुझ्या दारात आलो ना. ऍक्सिलेशन तर मी टाकणारच आहे. ठीक आहे. कंपनीने ऍक्सेल घेतला तर ठीक आहे, नाही तर आरबीआय मध्ये जाईल डायरेक्ट. हो चालतंय. ओके. डायरेक्ट आरबीआय मध्ये नाही, टाकणार तू का? स्वतःच प्रूव्ह केल्याबद्दल आणि धन्यवाद. कंपनीला आहे ना तोंडावर बोलणार बघ कसलं एजंट ठेवलंय. हा. ठीक आहे चालेल. ठेव आता, वेळ नको वाया घालवू एजंट माझा. ठेवलंय. आणि तू किती फालतू आहे रे. मी कस्टमर आहे, कस्टमर. तू एक नंबरचा कस्टमर नाही, नीच कस्टमर आहे. नाही मी कस्टमर आहे, ते तुला वाटतोय की आरटीपी वाला तू कस्टमर आहे. आरटीपी वाला तुझ्या काम आहे ना आरटीपी टाकायचं. ठीक आहे, ठेव चल. आरटीपी टाक, याची पालखी उचल. आरटीपी टाक. ठीक आहे. हा टाकतो. आरटीपी तू त्याच लायकीच आहे. आरटीपी टाकू शकत नाही ना. आरटीपी त्याच लायकीच आहे तू. बरोबर का? आरटीपी टाक. बरोबर प्रूव्ह करायला लागलाय. नाही काय आरटीपी टाक, तुझ्या केसवर काम कर. बरं तुझ्या एस्केलेशन नाही टाकणार बा. ओके हा ठीक आहे. ठीक अरे आहे. तू संपला रे. खुश राहायचं, तोंड पण खुश राहायचं रे, खुश राहायचे, टेन्शन नाही घ्यायचं. तेच म्हणलं तुझ्या पण घर चालतंय बघ, तुझ्या पण घर चालतंय, तुझ्या घरी पण सगळं आहे ना. कशाला मी ठीक आहे ना. आता तू पण आपला माणूस आहे यार, हो है ना. आता लगेच युटर्न. नाही तुझी जर इच्छा असेल तर मी टाकतो बघ. तुझ्या असेल तर मला हो म्हण, मी फक्त मी सांगतो. टाकून काय होणार आहे तुला पण माहिती आहे. माझ्याकडे जस्टिफिकेशन आहे, माझ्याकडे पण रेकॉर्ड आहे, माझ्याकडे पण सगळ्या गोष्टी आहेत. हा सगळं असं मला काय फरक पडणार नाही. हे बघ त्याच्या मला काय फरक पडणार नाही. तू फक्त हो म्हण की टाक, मी टाकतो. मला काय आता मी फक्त ना तुझ्या सांगण्यासाठी मी बोललोय. काय नाही चाललंय आहे ना, आपलंच माणूस आहे, चल काय नाही. काय होतंय, आपला मराठी माणूस आहे, आपला जाऊ दे. समजून एकच गोष्ट बोलतो, त्यापेक्षा पैसे भरून द्या. मंथ एंड आहे, क्लोजिंग होईल. नाही क्लोजिंग तुमचं आहे, माझ्या कुठलं क्लोजिंग आहे. हा क्लोजिंग तुमचं आहे, माझ्या कुठलं क्लोजिंग आहे. मग क्लोजिंग आहे म्हणजेच मंथ एंड आहे. क्लोजिंग मध्ये काय असतं माहिती आहे ना तुम्हाला. जर कोणी कस्टमरने पैसे नाही दिले ना, डायरेक्ट आरटीपी टाकून पुढे हाकलायचं केसला. कलेक्शन माहिती आहे भाऊला. अरे यार काय करू आता, एवढा म्हणजे ना बरं काय फायदा नाही सांगून. ठीक आहे ना, मजा करा. टाकावं लागतं यार तुला लवकर. अरे कधी ना कधी भेटायचं. येईल मी पुण्यात, येईल तेव्हा कॉल करू. ठीक आहे ना. चाल ठीक. ओके चलो बाय.